तर मुंडवा जमीन घोटाळा प्रकरण आणि या प्रकरणी अंजली दमानिया आज पुण्यात असतील। जमिनीच्या मूळ मालकांची दमानिया भेट घेण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। अमेडिया कंपनी विरोधात दमानिया आंदोलनाला बसतील अशी देखील माहिती मिळते। तर या सगळ्या प्रकरणी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांची देखील अंजली दमानिया भेट घेतील असं देखील एक वृत्त समोर येत आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? दमानिया साधारणतः किती वाजेपर्यंत पुण्यात पोहोचतील आणि कशा या भेटीगाठी होणार आहेत? या सगळ्याविषयी तुमच्याकडे येणारच आहे चंद्रशेखर, अधिक जाणून घेणार आहे, पण स्वतः अंजली दमानिया आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। नमस्कार ताई, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। तुम्ही आज पुण्यात जाणार आहात, भेटीगाठी सुद्धा घेणार आहात अनेक अधिकाऱ्यांच्या, पण याच मुद्द्यावर एक अपडेट बातमी समोर येते, त्यावर मला तुमची प्रतिक्रिया घ्यायची आहे। अमेडिया कंपनीला आता 7 दिवसांची मुदत देण्यात आली आहे। 42 कोटी मुद्रांक शुल्क भरण्याकरता ही मुदत असेल। खरं तर अजित पवार आणि पार्थ पवार यांच्यासाठी 42 कोटी म्हणजे अक्षरशः चिल्लर आहे, पण त्यांना त्याची वेळ का देतायत म्हणजे माझ्या मी सांगते की कारण अमेडिया कंपनीत कुठल्याही प्रकारचा व्यवहार होत नाही, त्याच्यात शून्य व्यवहार आहे। म्हणजे गुड स्टेटमेंट झिरो, रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन झिरो, असं सगळं शून्य असलेली व्यवहार असलेली ही जी कंपनी आहे, त्याच्यात आता 42 कोटी आणताना काय कारण दाखवायचं याचा बहुतेक विचार विनिमय होताना दिसतोय मला। त्यामुळे त्यांना आता ही जी मुदत वाढ दिली आहे, तर पहिला प्रश्न की हे जर तू किंवा मी असतो तर आपल्याला अशी मुदतवाढ मिळाली असती का? का फक्त हे पार्थ अजित पवार आहे म्हणून यांना ही मुदतवाढ दिली जाते? एनिवेज आपल्याला तर सगळ्यांना माहितीच आहे, राजकारण्यांचे पोरे आहेत, त्यामुळे त्यांना तर सगळंच दिलं जाणार आहे। त्यामध्ये सुद्धा त्यांचं नाव येणार नाही। तो छोटासा बिचारा दिग्विजय पाटील, त्याच्या नावाने FIR एक अधिकाऱ्याला शिक्षा दिली असं दाखवलं, पण मोठे मासे कधीच हे पकडणार नाहीत हे एकदा नाही नेहमीच होताना दिसतंय। म्हणूनच याची सगळी माहिती घ्यायला मी आज पुण्यात आहे आणि अशा असंख्य गोष्टी करणार आहे ज्याच्यातनं बरीचशी माहिती उद्या मी पत्रकार परिषद घेऊन सांगणार आहे। अगदी अंजलीताई, साधारणतः किती वाजेपर्यंत तुम्ही पुण्यात पोहोचाल आणि साधारणतः पुण्यात दाखल झाल्यानंतर कोणाकोणाच्या भेटीगाठी असतील? नाही, आताच्या घटकेला मी ते काहीच सांगणार नाहीये, कारण मग मला जे कागदपत्र हवेत ते मिळणार नाही। आता मुंडव्याची जमीन बघून मी बऱ्याचशा अधिकाऱ्यांना भेटणार आहे आणि बरेचसे डिटेल्स काढणार आहेत, ते काढून उद्या तुमच्या सगळ्यांपुढे मांडणारच आहे। अगदी अंजलीताई, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। आपण मात्र कोणाला भेट घेणार आहोत, कोणती कागदपत्र मिळवणार आहोत या संदर्भात मात्र प्राथमिक स्तरावर आपल्याला आता या घडीला कुठलीही माहिती द्यायची नाही, अन्यथा आपल्याला आडकाठी केली जाऊ शकते या सगळ्या महत्त्वाची कागदपत्र गोळा करण्याच्या दृष्टिकोनातून। पण ही कागदपत्र हाती आल्यावर उद्या आपण पत्रकारांशी सविस्तर बोलू अशी माहिती अंजली दमानिया यांनी लोकशाही मराठीशी बोलताना दिलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।